आता 13 प्रश्न बघूया. 13 क्वेश्चन बघूया. इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट BC DB इक्वल टू 3CD प्रूफ दॅट 2AB स्क्वेअर इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. काय काय दिलेलं आहे? इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC म्हणजेच काय होईल? ADB अँगल ADB आणि अँगल ADC किती होईल? 90 डिग्री होईल. DB इक्वल टू 3CD. CD छोटा आहे पण काय सांगितलेलं आहे? DB इज इक्वल टू किती आहे? तर 3CD. म्हणजेच आपला BC किती होणार आहे? तर 4CD होईल, कारण हा 3CD प्लस 1CD मीन्स 4CD म्हणजे BC स्क्वेअर इज इक्वल टू 4CD होईल. प्रूव्ह दॅट 2AB स्क्वेअर इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता प्रूफ करायला सुरुवात करूया. इन ट्रायंगल ABC अँगल ADB इक्वल टू 90 डिग्री cos segment AD perpendicular to segment BC. Therefore, by Pythagoras theorem, AB square is equal to AD square plus DB square. हे आपलं फर्स्ट स्टेटमेंट झालं. अँगल ADC इक्वल टू 90 डिग्री कॉस सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. Therefore, by Pythagoras theorem, AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. हे आपलं सेकंड स्टेटमेंट झालं. BC इज इक्वल टू किती आहे? तर CD प्लस DB मीन्स CDB. का? तर आपण म्हणालो की हा काय आहे? परपेंडिक्युलर आहे, म्हणून आपण म्हणालो की CDB हे कसे आहेत? कोलिनियर पॉईंट्स आहेत. BC इज इक्वल टू CD प्लस 3CD. देअरफॉर BC इज इक्वल टू 4CD. हे आपलं झालं स्टेटमेंट नंबर 3. आपण नुसतं म्हणून चालत नाही, आपलं स्टेटमेंट्स लिहायची आहेत. कसं झालं तयार ते लिहायचं आहे आणि पुढे जायचं आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. 1 क्वेश्चन दिला AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. मग दिला सेकंड स्टेटमेंट AC स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. मायनस करायचं आहे, सायन्स बदललेल्या आहेत. मग इथे काय झालं? AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर झाला. AD स्क्वेअर मायनस AD स्क्वेअर म्हणजे हे झालं एक कट. मग इथे काय राहिलं? DB स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. मग इथे आपण लिहिलं AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर इज इक्वल टू, आता BD जो होता तो आपण किती तो किती सांगितलेला होता? 3CD सांगितला होता. मग आपण लिहून घेतलं 3CD स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर म्हणजे आन्सर काय आलं? 2CD स्क्वेअर. ओके, आता त्याला आपण मल्टिप्लाय बाय 2 केलं म्हणजे काय झालं? 2AB स्क्वेअर मायनस 2AC स्क्वेअर इज इक्वल टू 2 2 जा 4 4CD स्क्वेअर. आता आपण इथे लिहिलं 2AB स्क्वेअर मायनस 2AC स्क्वेअर. आता हा CD स्क्वेअर होता, 4CD स्क्वेअर होता. तर इक्वेशन नंबर 3 आपण लिहिलं होतं BC इज इक्वल टू 4CD. म्हणून आपण त्याला काय केलं? कन्वर्ट केलं BC स्क्वेअर आणि ते लिहिलं फ्रॉम 3. देअरफॉर 2AB स्क्वेअर इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. तुम्ही ते लिहू शकता 2AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर मायनस 2AC स्क्वेअर आणि मग लिहू शकता 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आपण ह्या फॉर्मेशनमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, असं काही नाही आहे. कसंही आलं तरी चालतं, फक्त ॲज इट इज लिहा आणि खाली वाक्य लिहा, हेन्स प्रूफ. आता आपण सोडणार आहोत क्वेश्चन नंबर 14. In an isosceles triangle, length of the congruent side is 13 cm and its base is 10 cm. Find the distance between the vertex opposite the base and the centroid. आपल्याला काय सांगितलेलं आहे? आयसोसेल्स ट्रायंगल्स आहे आणि मग त्यांनी सांगितलं कॉन्ग्रंट साईड्सच्या आहेत त्या 13 सेंटीमीटर आहेत. म्हणजे कोणत्या? तर AB इक्वल टू AC इक्वल टू 13 सेंटीमीटर. तर सांगितलं बेस किती आहे? 10 सेंटीमीटर. म्हणजे आपला BC जो आहे तो आहे 10 सेंटीमीटर आणि AD काय आहे? तर मीडियन आहे. आपल्याला AD काढायची आहे का? नाही, त्यांनी सांगितलेलं आहे सेंट्रॉइड आहे. सेंट्रॉइड नेहमी आपण जीने दाखवतो. सेंट्रॉइड आहे आणि तो सेंट्रॉइड वर्टेक्सपासून किती आहे? म्हणजे AG जो आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे. सेंट्रॉइड
कसा मीडियनला करतो, तर आपण म्हणालेलो आहोत की वर्टेक्सपासून मीडियन किती असतो इन द रेशो 2 आणि सेंट्रॉइड टू पॉईंट ऑन द बेस, किंवा आपण म्हणूया की हा जर घेऊन जर का आतमध्ये वर्तुळ काढलं, आतमध्ये जर सर्कल काढलं, तर हा जो असतो ती त्रिज्या असते किंवा आपण त्याला रेडियस म्हणतो ती असते. तर ही किती प्रपोर्शनमध्ये असते, तर 1 असते. म्हणजे 2:1 या प्रपोर्शनमध्ये तो नेहमी असतो. आता लिहून घेऊया कसा सोडवायचा ते पाहूया. आपण बनवलेलं आहे ट्रायंगल ABC इज अन आयसोसेल्स ट्रायंगल्स. लेंथ ऑफ द कॉन्ग्रुएंट साइड्स 13 cm and base is 10 cm. Therefore, length of AB equal to length of AC equal to 13 cm. Length BC equal to 10 cm. AD is a median of triangle ABC. Therefore, BD equal to DC equal to 5 cm. कारण डी हा पॉईंट कशावरती आहे, तर BC वरती हा पॉईंट आहे का, तर AD ही मीडियन आहे म्हणून. आणि हे कसे आहेत, कोलिनियर पॉईंट्स आहेत म्हणून आपण म्हणालो BD इक्वल टू DC इक्वल टू 5 cm. सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC म्हणजे 90 डिग्री तयार होणार आहे. देअरफॉर अँगल ADB इक्वल टू 90 डिग्री. आता कुठल्याही एकाचा आपल्याला काढला की ADची माहिती पडणार आहे. म्हणजे आपण म्हणालो अँगल ABD काढायचं आहे किंवा अँगल ADC काढायचं आहे, तर आपल्याला AB माहिती आहे, BD माहिती आहे, किंवा जर हा पकडला ट्रायंगल ADC तर AC माहिती आहे, DC माहिती आहे. आता काढूया. बाय पायथागोरस थेरम AB² इज इक्वल टू AD² प्लस BD². AB प्लस किती आहे 13, AD आपल्याला काढायचा आहे आणि आपला BD आहे 5 cm. 5चा स्क्वेअर आला 25, 13चा स्क्वेअर आला 169, मायनस केल्यावरती राहिले 144 इक्वल टू AD². 144चा स्क्वेअर रूट आहे 12 मीन्स देअरफॉर 12 इज इक्वल टू AD. टेकिंग आउट स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स. Centroid makes ratio of 2:1 of a median. Therefore, median AD divides into two parts AGD. AG is to DG equal to 2:1. Let AG and DG be 2x and x respectively. कारण आपण काय म्हणालो, तो रेशो किती आहे 2:1 आहे. म्हणून आपण AGला जे आहे ते 2x पकडलं, DGला जे आहे ते x पकडलं. AD इज इक्वल टू AG प्लस DG. 12 इक्वल टू 2x प्लस x म्हणजे झाले 3x डिवायडेड बाय 12ला झाल्यानंतर आन्सर आलं 4. देअरफॉर DG इक्वल टू 4. इथे पण लिहिलेलं नाही आपलं, कारण फक्त काय काढायला सांगितलेलं आहे, AG काढायला सांगितलेलं, मग आपण ते लिहून नाही घेतलेलं आहे. लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. मग 4 इज इक्वल टू x. आता AG आपण किती पकडलेला आहे 2x. मग आपण लिहिलं AG इक्वल टू 2x इक्वल टू 2 × 4 इज इक्वल टू 8. देअरफॉर AG इज इक्वल टू AG equal to 8 cm. Therefore, the distance between the vertex opposite the base and the centroid is 8 cm. वर्डमध्ये क्वेश्चन आहे, वर्डमध्ये आन्सर लिहा.